इकडे हे लोक यायलाच पाहिजे. आता फ्रुटी आले तर मी इकडे ही काल लाकडं जमा केलेली घ्यायला आलेले आहे. इकडे अजून कोणाची तरी आहेत. तर अशा प्रकारे मी आता ते रचून बांधून घेऊन जाणार आहे. बहुतेक 2 खेपा होतील कारण ते ओले आहेत तर खूप वजन आहे आणि अजून उचलायला पण इथे कोणच नाही अजून आलं. फ्रुटी आता काय तू बकरी आहेस इकडे काय खायला आलीस? मंडळी मांजरं पण काहीतरी जडीबुटी असते ते खातात, गवत, त्यांनाच माहीत. स्वीटी पण आता कुठून आला प्रकट झाला काय माहिती, पायाला घासायला लागला तेव्हा मला समजलं. नमस्कार मंडळी, कशा आहात? चांगलेच असाल तर पुन्हा आपण इथे लाकडाच्या ठिकाणी आलेलो आहोत. जे काल काढून ठेवलेली लाकडं ते घेण्यासाठी, कारण खूपच पाऊस आला तर सगळ्यांनी इकडेच ठेवून गेलेले लाकडं. बाकीच्यांनी घेतली मला काही माहीत नाही. तर मी आता सकाळी आलेले आहे. तर सर्वांना शुभ सकाळ. मंडळी अशा प्रकारे आपण 2 मोळ्या बांधलेल्या आहेत. ही बघा, ही आणि ती, आणि बाकीच्या मोठ्या आपण तिकडे ठेवलेल्या आहेत. आणि मंडळी पूर्वी आम्ही रानामध्ये जे बंद मिलायचे त्याच्यानी बांधायचो, परंतु आता सुधारणा खूप झालेल्या आहेत. तर त्या प्लॅस्टिकच्या रश्श्या निघालेल्या आहेत, त्याच आता सगळीकडे वापरण्यात येतात. तर ह्या बघा त्या रश्श्या मी बांधलेल्या आहेत. तर बघूया उचलता येते का. उचलायला इथे कोणीच नाही. तुम्ही जवळ असते तर तुम्हाला बोलवलं असतं. आणि नाही उचलता आलं तर ह्या दोघांच्या डोक्यावर एक आपण देऊया. एक स्वीटी घेईल, एक फ्रुटी घेईल. तिकडे बसले ती कागदांच्या ह्याच्यात काय दिसतच नाही, सेमच दिसते ही बघा. तर चला प्रयत्न करूया आपण उचलायचा. मंडळी आणखी एक सांगायचं आहे तुम्हाला की माझे हात पण वरती जात नाही. एक हात जो उजवा आहे तो तर खूपच दुखते, कारण की शुगरमुळे मला फ्रोजन शोल्डर झालेला आहे. तर ते वरती हात नाही जात. पूर्वी पण झालेला आणि आता पुन्हा झालेला आहे. तर खूपच दुखते. तर पाहूया आपण प्रयत्न करू. हे जे असे आम्ही बांधतो 2 बंदांनी जे बांधतो त्याला आम्ही गोयला म्हणतो, आणि जे लांब असते त्याला म्हणजे भारा म्हणतो, तुम्ही मोली म्हणता. तर ती जी मोले आपण बांधतो ना लांब भारा, तो एक माणूस सुद्धा आरामशी उचलू शकतो, कारण की तो लांब असतो. मग तो आपण उभा करायचा आणि मग मधोमध आपलं डोकं जी चुंबल असते टावेलाची ती मधोमध ठेवायची आणि उचलायचा अलगत, म्हणजे तो बरोबर आपल्या डोक्यावर बसतो. तर हे आहे ते तोखडा असते बुटकं, तर ते आपल्या डोक्यावर नाही पुरू शकत. ते दोन्ही हाताने आपल्याला जोर करावा लागतो. अशा प्रकारे आपण डोक्यावर उचलून घेतलेला आहे. एकदा प्रयत्न केला मंडळी तर चुंबलच खाली पडली त्याच्यामुळे ते ढिल्ल झाले आहेत बंद.